आई मी लूट करून आई लवकर. किती वेळची बसून ठेवलं मला तू. थांब ना पिंकी बेटा, बाहेर तर येऊ दे. काकू, बाहेर लवकर येत नाहीत. आपण 5 बोलावला ना, 6 वाजता येतात काय. काकू करा ना काकू लवकर. पिंकी, सोन्या नाही आला. सोन्याला फोन करून पाय. आता फक्त सोन्याला फोन करतो मी. बस तो आणि आला तर चालते आई. तू माझी लूट करून टाक लवकर. बोल ना पिंकी. सोन्या, तू माझ्या लुटीला येऊन नाही राहिला काय. किती वेळ वाट पाहून आम्ही सर्वजण आणि थांबलो आम्ही तुझ्यासाठी. पिंकी, आता तर वावरातून आलो मी बाबाचा डब्बा देऊन. झाली का तुझी लूट. नाही, आता चालू आहे. सोन्या लवकर ये. तुला माहित आहे आमच्या बाबाने मस्त चॉकलेट आणले, रंगारंगाचे चॉकलेट आणले. येऊन का नाही सोन्या तू. पिंकी, आपल्याला त्या चॉकलेट खायला राहू दे ना. मग लपून ठेवून त्याच्यात धक्के रांधी खेळायला येशील की नाही तेव्हा घेऊन यायचं. नाही, सर्वजण आहेत पुरले बाजार सगळेले. मी लपून नाही ठेवत. माझ्या बाबांनी सांगितलं सर्व चॉकलेट लूट करायसाठी आणले म्हणत. सोन्या लवकर ये. आलो पिंकी आलो. सोने, काय होय सोने, कुठे चालला तू. पिंकी, आईचा फोन आहे. आई, पिंकीचा फोन होता ना. तू गेली नाही हळदी कुंकाली पिंकीच्या घरी. तिच्या आईने बोलावलं नाही काय तुले. मी ते सांगू राहिले तुले. मी हळदी कुंकात चालली पिंकीच्या घरी. तू घरीच थांब आता. आई, मला ते पिंकीने आताच बोलावलं लूट करायसाठी. मी चाललो पिंकीच्या घरी. थांबेला सगळेजण आई लूट करायची. आई माहित आहे तिच्या बाबांनी एवढ्या रंगाचे चॉकलेट आणले म्हणते. पिंकी सांगे आता लय मोठे चॉकलेट आणले आई. नेहमी ते तिचा बाप दारून दे पैसे गमावते. आता कदर आली असेल पोरीची म्हणून चालला चॉकलेट घेऊन दारू प्यायच्या पैशातून. तू चालला का सोन्या. नाही तर मी चालली. आई चल ना, आपण सोबतच जवायचं. कावाई, तू तर आपल्या घरी हळदी कुंकू केलंच नाही. दरवर्षी तर करतो तू, यावर्षी कोण नाही केलं. अरे शांताबाई म्हणे आपण सार्वजनिक हळदी कुंकू करू म्हणते. यावर्षी काही दिवस जास्त नाहीत. अलग अलग घरी गेल्यापेक्षा म्हणते एकत्र आपण हळदी कुंकू करू. म्हणून मी केलं नाही सोन्या. समजलं. आपल्यापेक्षा लेकराईले काळजी. तो फोन ठेवून दे ना घरांदी. हारपिन ना अजून मागच्या सारखा. हा ठेवतो मी, खिशात घालून ठेवतो. तू काही काळजी नको करू. चल तू. बरं झालं मी धावत चालली. नाही तर माई आई शांता काकूच्या घरी जायला अर्धा घंटा लागला असता आईले. पण तरी म्हटलं होतं बरं आई एक खटा सगळे बोलून बाईले. आई कायची माई हावले हाव करते. शांता काकू नाही लवकर यायला पाहिजे. शांता काकू, शांता काकू, शांता काकू कुठे गेला काकू. ओवी, ओजस. आली. काकू तुम्ही आले नाही अजून. माझी आई किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. शांता काकू आल्या नाही, शांता काकू आल्या नाही. चला ना काकू, लूट करता मी तुम्हाला बोलवायला आली. पिंकी बेटा, तू कायलीच आली. आता आम्ही दोघं जण येऊनच आलो होतो ना, सविता काकून मी. काकू चला मग लवकर. थांबले माई आई तुमच्यासाठी. पिंकी, तुझ्या आईले सांग लूट करून घे म्हणा. आलोच आम्ही हळदी कुंकाले. सगळ्या बाया आले असतील. मई लूट आणि मीच हजार नाही. मई आई वरली मला वेळेवरच पाठवते कोणाकोणाला बोलण्यासाठी. सविता, चल ना, झाली नाही का तयारी. राजाजी आले का तुम्ही. इकडे या लवकर. सविता, काय झालं. तुम्हाला सांगितलं ना मला 500 रुपये पाहिजे म्हणून. वाण आणण्यात राहिलं ना माझं. सविता, आता त्या दिवशी तर वाण आणलं तू. नाही, राहिलं आणायचं. माझ्या ऑफिसच्या बाहेर राहिलं आणायच्या. तेरे बोलावतो मी हळदी कुंकू आले रविवारी. ठीक आहे सविता, थांब देतो पैसे. सविता, झाली नाही का तयारी अजून. अरे राजा, तू गेला नाही का अजून दुकानांदी. नाही आई, चाललो ना मी आता. सविता पैसे मागून राहिली. सविताला पैसे देतो 500 रुपये. वाण आणायचं राहिलं म्हणते ऑफिसच्या बायासाठी. बस झालं ना सविता. जरा वाणच आणत राहशील काय. मी म्हणता रिंकूच्या घरी जातो तर मग होऊन नाही राहिलं. आई, तुमच्या पोरीसाठी मी माझं हळदी कुंकू रोजू काय करायचं बायाचं. नाही बापा, कर ना तू. मी थोडी तुला मना करून राहिली. कर तुला वाटेन तसं कर सविता तू. चल ना, झाली नाही का तयारी ती. फोन येऊन राहिले ना पुष्पाची. आई तुम्ही चलते व्हा, आलीच मी. ठीक आहे, पहिले सांगते. चालली गेली असती एकटी मी. काहीच झाली थांबली असती मी. थांब, मला फोन पाहू दे कोणाचा होय. तिला सांगतो ना येतो म्हणून. हॅलो, कोण. राणी तू. शांता काकू. हो, मी राणी बोलत आहे. माझ्या घरी उद्या हळदी कुंकू आहे. या मग
सविता वहिनी, तुम्ही आणि तुमची मैत्रिणी सविता काकू, त्यांचा नंबर नाही माझ्याजवळ. त्यांना पण घेऊन ये. तुम्ही 4-5 जणी, सर्वजणी या काकू माझ्या घरी. ठीक आहे राणी, आम्हाला ऑटोने या लागेल. हो काकू, या ना तुम्ही. ऑटोचे वाटल्यास पैसे देतो मी. या तुम्ही ऑटोनं सर्वजणी. ठीक आहे राणी, ठेव. आई, तुम्हाला कसा काय फोन आला तिचा? तेच ना, 2 नवरे करणारी राणी. हा सविता, तेच राणी होय. हळदी कुंकू आहे म्हणते. तुला बी बोलावलं तिनं. मी मी तर तिच्या घरी फुकटही येत नाही आई. पाय टाकत नाही तिच्या दारांनी मी. जेव्हा त्रास दिला तिनं मला किती 2-4 वर्षापासून. हा सविता, तू अजिबात जाऊ नको. राजाजी, आता काही संबंध नाही तिच्यासोबत. सांगून द्या मला एकदाच तुम्ही. नाही ना सविता, ते तर माझ्यासोबत बोलतही नाही. डोकं फुडकं पुढे मी सांग, त्याच्यातही मी तयार आहो. राजा, तू जा दुकानात. सविता, चल बरं तू. सर्वजण वाट पाहून राहिले. ओवी, ओजस, तेलही नेलं पिंकीनं. ठीक आहे, मी चाललो दुकानात. राणीनं कसं काय बोलावलं? अजून काही तेल टाकते काय म्हणतात काय माहित. मी आता तिचा पिच्छा सोडून दिला होता. राणीले काहीच आवश्यकता नव्हती फोन करायची माझ्या घरी. मन तर करते तिले फोन ला आणि चांगलं दटावा. फोन कायले केला म्हणून. राजाजी, काय ते विचार करून राहिले तुम्ही? काही नाही, काही नाही सविता, काही नाही. सविता, तू चलता काय? मला सांग लवकर, नाही तर मी चालली. आई, या तुम्ही जाऊन. जा तुम्ही, मला काम आहे. ठीक आहे सविता. राजा, तू पोय, नाही तर तू खैर नाही राजा. राजा, अरे गेली वाटते. पाय, राणीचं नाव कळल्याबरोबर तडक पाय आले. पण तिनं कसा काय फोन केला? नाही नाही, मी तर जाईनच तिच्या घरी. आणि तिच्या घरी सगळा कार्यक्रम आणली ना तिचे पानचट करीन. तर या नावची सविता नको म्हणून म्हणा. सविताने पहिले सांगितलं असतं काय थांबले असते तिच्यासाठी मी. आतापर्यंत पुष्पाच्या घरी गेली असती. बिचारी पोरगी आली, पुष्पा आली रात्री 2 वेळा. शांताबाई, शांताबाई थांब थांब, शांताबाई थांब. शांताबाई, पुष्पाच्या घरी चालली ना हळदी कुंकाले? हा सविता, पुष्पाच्या घरी चालली ना? का तू तर वेळ केला, मला वाटलं तू गेलीच काय. नाही ना शांताबाई, स्वयंपाक केला. स्वयंपाक करता करताच उशीर झाला. चल ना. थांबा हो, येऊ द्या मला. हा ना शेवंत मावशी, चला चला. बरं, मला तर वाटते कोणीच नाही गेलं. अरे चल चल शेवंत मावशी चल. सुषमा काय माहित गेली काय तर. बिचारी पिंकी किती वाट पाहून राहिली असेल. कधी येतात कधी नाही, कधी येतात कधी नाही. झाली असेल लुट्ट काय माहित. शांताबाई, खूपच वेळ केला शांताबाई. काहून नाही आली लवकर? काय सांगू पुष्पा, जाऊ दे आता, काही सांगायला पुरत नाही. करता करता वेळच झाला. बापरे, पिंकीची लुट्ट मस्तच केली पिंकी. हा शांता काकू, काय आमच्या बाबाने किती मोठे चॉकलेट आणले. चला शांताबाई, आता मग खाणं घ्या सगळ्या एक एक. शांताबाई, कर सुरुवात. सोन्याची माय, सांग लवकर लवकर खाना. आपल्याला अजून बाकीच्या घरी हळदी कुंकाला जायला लागते. आई बापानं शाळा शिक्षण केलं मला शिक्षित. आई बापानं शाळा शिकून केलं मला शिक्षित. बबनराव स्वतःले अनिल कपूर समजतात, तर मी आहे माधुरी दीक्षित. बबनराव स्वतःला अनिल कपूर समजतात, तर मी पण आहे माधुरी दीक्षित. वटाण्याचा केला शिरा, त्याच्यात टाकलं खोबरं किसून. वटाण्याचा केला शिरा, त्याच्यात टाकलं खोबरं किसून. शांतारामजी बसले रुसून, तर त्यांना दिली एक कसून. शांतारामजी बसले रुसून, तर त्यांना दिली एक कसून. घरात होता टेबल, त्यावर होता केक. घरात होता टेबल, त्यावर होता केक. जगनराव आहेत माझे लाखात एक. जगनराव आहेत माझे लाखात एक. बरोबर आहे. देवळा कुठेही पडते, लाखात एकच म्हणा लागते त्याला पुष्पा. बरोबर सांगितलं तू. सविता दोन्ही सांगा उखाणे. शेवंता मावशी, तू पण राहिली बरं. पुष्पा, सांगू मग एक. वांग्याच्या फोडी चिरल्या मोठ्या मोठ्या. वांग्याच्या फोडी चिरल्या मोठ्या मोठ्या. तुकारामजी सारखा नवरा भेटला मला ढेबर पोटे. केळीच्या पानावर कोवळं कोवळे ऊन. केळीच्या पानावर कोवळे कोवळे ऊन. राजाजीचे नाव घेते, मी आहे शांतारामबाईची सून. राजाजीचे नाव घेते, मी आहे शांतारामबाईची सून. अरे वा सविता, एकच नंबर. सांग तू आता सविता दुसरी. बागेची निगराणी करतो माळी. बागेची निगराणी करतो माळी. महादेवरावांचे नाव घेते,
हळदी कुंकाच्या वेळी.